तर रेड कलर वाळून गेला, तर आता हा क्रीम कलर आहे ना तो देते मशरूमला, जो ओरिजिनल असतो. तर इथे बघू शकता असा कलर आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि तर मी इथे विहानसाठी टिफिन करते. तर टिफिनमध्ये आज मस्त त्याला पराठे करून देणार आहे, ते पण चाईच्या भाजीचा, मोहोर म्हणजे रानभाजी, चाईची भाजी. त्याला चिघोर की काहीतरी म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर तीच आता निवडून घेते, कारण निवडलीच नव्हती आणि दुसरी भाजी पण करायला नाही. म्हटलं चला आज तीच करू आणि नंतर मस्त नागलीच्या भाकरी पण करणार आहे माझ्यासाठी त्याच्याबरोबर. तर जर रानभाजी झाली तर त्याच्यासोबत भाकरी वगैरे खूपच छान लागतात. तर इथे चाईच्या भाजीचं मोहर आहे ना तो खूपच ताजा आणि खूप छान वेलेलाच होता, बघू शकता. नाही तर आपल्या शहरामध्ये ना त्याचे नुसते दाणे दाणे असे थोडेसेच असतात, पण मी तिकडून आणलेला आहे. आपल्या जे रानभाज्या घ्यायला गेली होती ना याच्या घाटात, त्र्यंबकच्या पुढच्या घाटामध्ये, तितका ताजा तोडून आणलेला होता त्यांनी आणि तिथूनच मी 4 वाटे घेतले होते. तर आता हा शेवटचा वाटा म्हणजे आहेत खाऊन झालेला आहे. तर म्हटलं चला आज करू. तर तुम्हाला दाखवतेच. तर बघू शकता अशा पद्धतीच्या वेलाला ही चाईची भाजी येते. तर दाणे दाणे असतात आणि ही भाजी सेम अशी इतकी छान लागते, म्हणजे नॉनव्हेज पेक्षा भारी लागते ही भाजी. तर तुम्ही याचे पराठे करू शकता. पराठे खूपच आवडतात विहानला त्याचे भाजीपेक्षा. तर मी त्याला ना भाजी पण करणार आहे, त्याचेच पराठे करून देणार आहे, त्याला 2 पराठे करून देणार. तर अशी माझी मम्मी तर मस्त कांदा टाकून वगैरे अशी त्याची लश्याची भाजी करते भाकरीसोबत, मस्त बाजरीच्या भाकरीसोबत. तर मी सुकीच भाजी करणार आहे आणि पराठे करणार आहे. तर तेच आता ह्या पद्धतीने अशी निवडून घ्यायची, सगळी पानं घ्यायची नाही. आणि हेच पानं जर एकदम कोवळे असले ना त्याची भाजी होते, पण आता हे त्याला मोहर आलेला आहे. त्याला म्हणजे मोहर म्हणजे त्याचे हे फुलं कळ्याचा असतात, त्याला मोहर म्हणतात. तर आता इथे झालेली आहे भाजी निवडून. तर आता इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला अंदाजेनुसार तेल टाकायचं आहे. तर मी इथे 2 ते 2.5 चमच तेल टाकलेलं आहे. तर थोडी तिखट स्पायसी करणार, मागच्या वेळेस केली ती फिकी फिकी चांगली भाजी लागत नाही, थोडी स्पायसीच करायची तेव्हा छान लागते. तर थोडी स्पायसीच करणार आहे. तर इथे भरपूर सारा लसूण कट करून तुम्ही कुठून पण मस्त टाकू शकता आणि मस्त फ्राय होऊ द्यायचा लसूण छानपैकी. आणि एकदम सिंपल भाजी असते, त्याच्यात एवढं काही टाकायचे नसते, मसाले वगैरे काही टाकायचे नसतात. तर इथे जिरे टाकलेले आहेत आणि कांदा भरपूर टाकायचा, कांद्याने चव येते ह्या भाजीला. तर आपण कोणती पण रानभाजी आणली ना तर मस्त कांदा वगैरे जास्त टाकायचा, कांदा आणि लसूण, तेव्हा छान एकदम म्हणजे छान चव लागते. तर आता इथे फ्राय करून घेते लसूण आणि त्याच्यानंतर कांदा पण आपल्याला मस्त फ्राय करायचा आहे, तो पण एकदम लाल करायचा असा चॉकलेटी, तेव्हा छान लागतो. तो कच्चा राहिला ना तर भाजीला चव येत नाही आणि चव भाजी लागते, पानसट म्हणतात ना तशी भाजी लागते. तर त्याच्यामुळे कांदा पण आपल्याला एकदम फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठे 2 कांदे घेतले होते आणि तेच असे कट करून घेतले, मीडियम साईजमध्ये कट केलेले आहेत. जास्त बारीक पण कट करायचा नाही, जास्त मोठा पण कट करायचा नाही, एकदम चौकोन चौकोन बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता थोडासा येलोइश झालेला आहे, रेडनेस आलेला आहे कांद्याला. तर आता त्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे. तर बेसिक मसाले म्हणजे आपली मिरची, लाल तिखट आणि आपलं हळद टाकायचं आहे. आणि मी थोडंसं हे टाकणार आहे, आपला काय म्हणता मसाला थोडासा किंचित टाकणार आहे वेगळा. तर बघू शकता हळद थोडीशी जास्त टाकली आणि असं फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग टाकायची आपल्याला रानभाजी चाईचा मोहर. तर बघू शकता इथे मस्त छान पाणी टाकून वॉश करून टाकायचं आहे ह्या पद्धतीने आणि मिक्स करून मस्त झाकून द्यायचं आहे. तर आपली चाईची भाजी एकदम रेडी होते. तर आता एका साईडला तवा पण तापत ठेवलेला आहे, पोळ्या करायच्या आहे पटकन, आणि एका साईडला मी त्याला आळूच्या वड्या तळून देते मध्ये, बघू शकता गॅसवर. तर चला आता पटापट करून घेते त्याच्या टिफिनची तयारी.
सकाळी तुम्हाला मी चाईचा मोहरीची भाजी दाखवली होती, तर नंतर चार्जिंग संपून गेली, दाखवताच नाही आला, तुम्हाला दाखवते. शकता इथे चाईच्या मोहरीची भाजी डब्याला दिली मी वैभवला आणि विरानला पराठा करून दिला होता. इथे आहे आपल्या दोडक्याच्या शिरांची चटणी, ठेचा म्हणू शकता, तो केलेला आहे. इथे भात आहे. तर चला आता दूध तापत ठेवते. तर हे अमूलचं दूध आणते मी, त्याचीच भरपूर साई निघते आणि तूप निघतं खूप. तर चला आता तापत ठेवते, चहा ठेवायचा. चटणी केलेली आपली दोडक्याच्या शिरांची आणि त्याच्यासोबत मस्त नागलीच्या भाकरी खूप छान लागतील. आणि खूप दिवस झाले नागलीच्या भाकरी केल्याच नाही, तर मी आता नागलीच्या भाकरी करते आज आणि आईंना पण वरती देणार. तर चला एक भाकर करेल माझ्यासाठी. खूप दिवसांनी. तर नागलीच्या भाकरीसाठी खूप गरम पाणी करून घ्यावं लागतं आणि मग मळावं लागतं पीठ, तेव्हा भाकरी चांगले येतात. चला आता करून घेते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. शकता नागलीची भाकर केली आणि मस्त नागलीची भाकर, त्याच्यावर दोडक्याचा शिरांची चटणी बघू शकता. मस्त आता खाते. करून घेतलेला आहे मस्त नाश्ता सकाळी सकाळी. मस्त ही तव्यावरच ठेवली मला नंतर खाण्यासाठी. आता ह्या आईंना देते मी भाजीन ते. चला मस्त एन्जॉय करते आणि जेव्हा आवडेल ना माझं त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर सकाळी तुम्ही बघितलं असेल मस्त चाईचा मोहर केला, आपली लाल भाजी आणलेली ती डब्यासाठी, नंतर माझ्यासाठी भाकर केली ती नागलीची, इतकी छान लागली ना. तर तेच आता वाजले आहेत 1 वाजला आहे. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि तेच एक्झिबिशनमधून मी जे आणलं होतं ना मशरूम वगैरे, ते कलर करायचे. म्हटलं कलर करू आज. मशरूम आणि बाकीचं दुसरं आहे ना ते नाही कलर करणार, ते तसंच राहू देईल, ते छान दिसत असंच. पण मशरूम कलर करेल. बघते आता कसा कोणता कलर देणार, ट्राय करते. तर ॲक्रेलिक कलर आहे माझ्याकडे, म्हटलं ते देऊ आज. आणि आजचं वातावरण बघू शकता, नुसता पाऊस नाशिकला. आणि फुलं पण इतकी छान आली ना आपल्या इथे, इतकी छान फुलं आलेले आहे गुलाबाचे, एवढे मोठे मोठे बघू शकता. एकदम लाल कलर आहे हा, लाल बुंद कलर, किती छान आहे. त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता खूप छान गुलाब निघाला हा. आणि त्याच्यानंतर इकडे पण आहे ऑरेंज, पण याची साईज थोडी कमी होती, कट करावं लागेल. बाकी व्हाईट फुलं खूपच आली तिकडे गुलाबाची, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता या साईडला वेली गुलाब आहे हा. तर व्हाईट आणि पिंक मिक्स आहे असं. आणि आपलं तुम्ही टेरिस गार्डनचं बघितलंच असेल, मी पूर्ण आवरलं होतं, क्लीन केलं होतं सगळं. बघू शकता मोकळी जागा केलेली आहे, खूप भारी. आता ही कढीपत्त्याची कुंडी आहे ना, मला असं वाटतं की ती गच्चीवर किंवा खाली न्यावी. बघते आता काय करायचं, मला एकटीला करता येत नाही म्हणून काढून ठेवली. तर वैभव आली की तेव्हा. आणि हा टेबल पण क्लीन केलं तर खूपच छान दिसतोय. तर चला आता जेव्हा मी कलर करेल ना त्यावेळेस दाखवतेच कोणता कलर वगैरे देते. ॲक्रेलिक कलर देणार. ॲक्रेलिक कसा निघत नाही, ऑइल पेंटसारखा असतो, वॉशेबल असतो, तर एकदम चांगला असतो. तर चला जेव्हा कलर देईल तेव्हा बोलते. तोपर्यंत माझं आवरून घेते. आता इतक्यात एक्सरसाइज वगैरे सगळं आवरलं माझं, केस विंचरायचे राहिले तर तेच विंचरून घेते. आणि रिमझिम पाऊस चालू सुरू झालेला आहे. चला बोलते ना. तर इथे मी बसलेली आहे आणि म्हटलं चला मशरूम कलर करू. तर दुपारी काही जमलाच नाही, आराम केला थोडासा, पण मग आता आहे वेळ. तर हे मशरूम कलर करायचे बघू शकता. तर इथे आहे माझे ॲक्रेलिक कलर सेट आहे. ॲक्रेलिक कलरचा 12 किती आहे, 1 2 3 4 5 10 सेट आहे. आणि वेगवेगळे डिफरंट कलर आहे. आणि ॲक्रेलिक कलर आहे, ॲक्रेलिक कलर चालतात. माझ्याकडे पोस्टर कलर सुद्धा आहे असे, पण मग ते काही ते धुवून जातील पाणी पडलं तरी, त्याच्यामुळे हे वॉटरप्रूफ आहे. आणि हे छान स्पेशल ब्रश आहे माझे घेतलेले मी, तर तेच वापरते. मला एक दिवस कॅनव्हासवर पण पेंटिंग करायची, तुम्हाला पण दाखवेल मी माझी पेंटिंग करताना. तर आता तर मशरूम कलर करून दाखवते. तर चला तर थोडं क्लिक करू आणि मग कलरिंगला सुरुवात करू. की आता जो मला कलर द्यायचा होता रेड कलर तोच वाळून गेला. तर आता हा आहे क्रीम कलर, तर तो देते बघू शकता.
आणि बाकीच्या खालच्या मशरूमला वेगळा देईल, काहीतरी ऑरेंज. आणि हा मेन मशरूम आहे त्याला असा क्रीम कलर देते. तर रेड कलर वाळून गेला, तर आता हा क्रीम कलर आहे ना तो देते मशरूमला, जो ओरिजिनल असतो. तर इथे बघू शकता असा कलर आहे छानपैकी. आणि बाकीच्या खालच्या मशरूमला थोडा वेगळा देणार, तर तुम्हाला दाखवतेच मी. आता हा आता सध्या पूर्ण देऊन देते. आणि माझ्यासोबत कियाला पण बसली पेंटिंग करत, काही काढत बसली. हो ना, तिला अशी पोस्टर कलर काढून दिले आणि मी ॲक्रेलिक कलर वापरते. तर आता हे मस्त पूर्ण हे करून घेते. इथे जवळून येऊन बघू शकता कसं दिसतंय. त्याला अशा रेषा पण आहे असा. तर मी पाणी मिक्स नाही करत आहे, थोडं जाडच देते. मशरूम चला हा पूर्ण डिटेलिंग देऊन देते. मग खालचा देतात कलर बदलवला, ऑरेंज कलर दिला बघू शकता असं. आता वरती डॉट आहे ना त्याला ब्लॅक कलर देते. बघू शकता असं. ते व्हाईट दिला बघू शकता असं. त्याला आता खालच्या मशरूमला देऊ आपण मस्तपैकी. ऑरेंज कलर दिलेला आहे. आता मी देते मस्त व्हायलेट कलर, युनिक थोडासा. तर बघू शकता इथे कोणता देऊ, हा देऊ का हा देऊ, हा देते. एक व्हायलेट करते, एक येलो करते. वाव, व्हायलेट कलर खूपच छान आहे हा. बघू शकता व्हायलेट कलर खूप मस्त दिसतोय. आता एक कोणता करू, पर्पल. एक येलो करते. तर हा एक बदला येलो. बघू शकता मस्त कलर केलेलं आहे मशरूम असं छानपैकी. तर थोडं वाळायचं बाकी आहे त्याच्यामुळे. आणि कियाराची पेंटिंग काय काढत बसली ती. हे थोडं ॲक्रेलिक कलर वाळून जातात लगेच, थोडंसं बाकी आहे आणि पण होऊन जातील. तर हात बघू शकता माझे असं झालेलं आहे. तर इथे फायनली मशरूम कलर झाला आहे. तर इथे बघू शकता जवळ अशा पद्धतीने झालेला आहे. आता बघू तो कुठे ठेवायचा, तुम्हाला दाखवते कुठे चांगलं दिसेल. इथे तर इकडे, इथे पण चांगलं दिसेल पण मला ना गार्डन मध्ये ठेवायचं आहे किंवा किचन मध्ये ठेवून बघेल आता कुठे. सध्या ते इथे राहू देते. तर कसा वाटला ते नक्की सांगा. कलर केला तरी ह्या पद्धतीने तुम्ही एक्झिबिशन मधून अशीच बाकीचे भांडे आणून स्वतः कलर करायचे. ॲक्रेलिक कलर आणि वॉशेबल असतात हे कलर आणि चमकतात पण भरपूर. झालेला आहे तिथे ठेवते सध्या. हात वगैरे क्लीन करते, जेवायचं आहे तर कियाराला जेवण देते, मी पण जेवण करते आणि झोपवते तिच्याशी. तर आता हे कलर ठेवते ते सगळे इथेच ठेवते माझ्या एक कप्प्यामध्ये. आणि हे ब्रश पण ठेवलेले आहे.